श्री शंकर, श्री विलासराव वैद्य हे माझे मेहुणे, म्हणजेच माझी बहीण सौ सुलभा हिचे पती. या दोघांचा विवाह इसवी सन 1984 साली झाला. त्यावेळी प्रा. विलास वैद्य हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजमध्ये अस्थायी प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. लग्नानंतर काही वर्षे असलेले माझे संबंध फक्त नातेवाईकापुरतेच मर्यादित होते. नंतर पुढे मात्र हळूहळू आमच्यात मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले व ते वृद्धिंगत होत गेले. मी जरी कवी नसलो तरी कविता ऐकण्यात मला रुची होती व सध्याही आहे. श्री विलासराव जन्मजात कवी आहेत. त्यांच्या कविता सामाजिक जीवनातील अत्याचारावर घाव घालणाऱ्या, हृदय पिळवटून टाकणाऱ्या आणि समाज परिवर्तनावर खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. त्यांचे काही कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आमचे मित्रत्वाचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यांचे हे कविमन कारणीभूत ठरले. नंतर त्यांच्या स्वभावातील एक एक पैलू धीम्या गतीने मला उलगडत गेला. आम्ही दोघे एकत्र असतेवेळी आमच्यातील बहुतांश वेळ विचाराच्या आदानप्रदानावरील चर्चेतच जाई. ग्रॅज्युएट नंतर पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांना फार कष्ट उपसावे लागले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या औरंगाबाद कार्यालयात त्यांना नोकरी करावी लागली. तिथे झाडलोट पासून ते नामवंत साहित्यिकांची सेवा करेपर्यंतची सर्व कामे त्यांना करावी लागली. त्या साहित्यिकांची यादी फार मोठी होईल, पण काहींचा उल्लेख करणे मला आवश्यक वाटते. त्यामध्ये कै. श्री नरहर कुरुंदकर, श्री अनंत भालेराव, श्री कोतापल्ले, श्री फ. मु. शिंदे, श्री राम शेवाळकर व इतर अनेक साहित्यिकांची मांदियाळी या यादीत समाविष्ट करणे मला आनंददायी वाटते. जवळच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही स्वाभिमानी विलासरावांनी विनयाची कास न सोडता त्यांची मदत अव्हेरली. शिक्षणाची असलेली आवड सतत उरात बाळगून कठीण परिस्थितीतही त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट होण्याचे उद्दिष्ट साध्य केले. साहित्य सम्राटांच्या सोबतचा त्यांचा सहवास वाया गेला नाही. भविष्यात तो उपयोगी ठरला. श्री विलासरावांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीत समाजातील सर्व स्तरातील लोकांचा समावेश आहे. त्यांच्या कवितांबद्दल म्हणावयाचे झाल्यास कवित्व त्यांच्या हृदयात आहे का कवितेत त्यांचे हृदय आहे असा संभ्रम मला तरी पडतो. विद्यादानाचे पवित्र कार्य प्राध्यापकाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे ते पार पाडत. ह्या सर्व व्यापात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे. सदैव कार्यरत, पण त्यातूनही गृहकर्तव्ये न विसरता अंतःकरणपूर्वक करण्यासाठी ते वेळ देतातच. असा एकही नातेवाईक, मित्र वा त्यांच्या सहवासात आलेला गरजू विद्यार्थी सापडणार नाही की ज्यांना श्री विलासरावांनी
तन मन अथवा धनाने मदत केली नाही. एवढ्यावरच ते थांबत नाहीत, तर ज्यांच्यावर त्यांचे उपकार झाले आहेत त्यापैकी काहींनी त्यांच्यावर अपकार केले, पण त्यांच्याशीही ते प्रेमभावनेने वागतात. यांच्याबद्दल द्वेष भावना ते कधीच बाळगत नाहीत, कधीच ठेवत नाहीत. बदला घेण्याची भावना श्री विलासरावांच्या मनाला स्पर्श सुद्धा करत नाही. एकंदरीत ते अजातशत्रू आहेत. अजातशत्रू म्हणजे त्यांना कोणी शत्रू नाही अथवा ते कोणाचे शत्रू नाहीत. त्यांच्यात असलेला स्वाभिमान एका घटनेतून मला जाणवला. ती घटना सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. इसवी सन 1987 ते 1995 च्या दरम्यान प्राध्यापकाची अस्थायी स्वरूपाची नोकरी करत असताना अनेक मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. मी त्यावेळी आर्थिक बाबतीत काही प्रमाणात सावरलेल्या अवस्थेत आलो होतो, पण श्री विलासरावांनी चुकूनही माझ्याकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून अपेक्षिले नाही. आर्थिक संकटात असूनही त्यांची कल्पना मला येऊ दिली नाही. तसा प्रयत्नही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे केला नाही. दुसरा कोणी असता तर आपल्या मेहुण्याकडून ऐनकेन प्रकारे हक्काने मदत मागितली असती, पण त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला नाही. त्यांची आता मला प्रकर्षाने जाणीव होत आहे. श्री विलासराव माझ्यापेक्षा वयाने लहान असूनही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. अशा प्रकारे चौफेर व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती माझ्यासाठी आदरणीय आहे. श्री विलासरावांचा सहवास ज्या व्यक्तींना लाभला त्या सर्वांनी त्यांच्या अंतःकरणातील प्रेमरूपी चांदण्याची शीतलता निश्चितपणे अनुभवली आहे, असे मला खात्रीने वाटते. असा मेहुणा लाभला हे मला गर्वाने सांगावेसे वाटते. माझ्या संपर्कात येणाऱ्यांना आदर्श व्यक्ती कशी असावी तर श्री विलासरावांसारखी असेच मी सांगत असतो. जेव्हा श्री विलासराव हिंगोलीच्या आदर्श कॉलेजमध्ये सिनियर प्राध्यापक झाले, तेव्हापासून त्यांची आर्थिक बाजू भक्कम होत गेली. श्री विलासराव हाडाचे शिक्षक असल्या कारणाने वर्गात अतिशय तन्मयतेने ते विद्यार्थ्यांना कवितेचा अर्थ समजावून सांगत. त्यावेळी विद्यार्थ्यांना ते मंत्रमुग्ध करीत. यामुळे महाविद्यालयात श्री विलासराव अत्यंत लोकप्रिय झाले. आजही त्यांचे माजी विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या विषयी आपली कृतज्ञता व्यक्त करीत असतात. असे अनुभव त्यांच्या सोबत असताना मी अनुभवले आहे. हळूहळू श्री विलासराव यांनी साहित्यिक क्षेत्रात पदार्पण केले. या क्षेत्रातील नेत्रदीपक अशी त्यांची कामगिरी लपून राहिली नाही. त्यांची जनमानसातील कीर्ती वाढतच गेली. त्यांच्या कविता, इतरांशी असलेली सौजन्यशील वागणूक, ओघवते वक्तृत्व या शैलीकडे बघून संचलन वा उद्घाटनासाठी लोक सतत त्यांना सभेसाठी आमंत्रण देत.
मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता श्री विलासराव कार्यक्रमामध्ये सहभागी होत. त्यांची प्रतिष्ठा दिवसेंदिवस गणित श्रेणीने वाढत गेली. हिंगोली जिल्हा होण्याआधी त्यांचा वाचनालयाशी संबंध आला होता. त्यानंतर या जिल्ह्यात पावणे 200 ते 200 ग्रंथालये स्थापन झाली. यात श्री विलासराव यांचा सिंहाचा वाटा आहे. एवढ्या मोठ्या कार्याचे श्रेय त्यांनाच जाते, हे मला निश्चितपणे सांगावेसे वाटते. थोडक्यात श्री विलासराव सिनियर प्राध्यापक झाल्यापासून ते निवृत्तीच्या 3-4 वर्षापर्यंत त्यांच्या कुटुंबात आनंद नांदत होता. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबासाठी जणू काही सुख समाधानाचा हा सुवर्ण काळच होता. या वैद्य कुटुंबास कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक, पण एकापेक्षा एक कठीण, अत्यंत क्लेशकारक अशा संकटास तोंड द्यावे लागले. कधीकधी दैव हे माणसाशी क्रूरपणे वागते. क्रूरतारूपी जाळ्याने श्री विलासराव यांना घेरण्यास प्रारंभ केला. कॅन्सर या असाध्य व भयानक रोगाने त्यांना पछाडले. थायरॉइड ग्रंथीवर कॅन्सरचा परिणाम झाला होता. औरंगाबादच्या एका निष्णात डॉक्टरने प्राथमिक अवस्थेतच निदान केले. शस्त्रक्रिया व योग्य ते औषधोपचार करून त्यांनी हा महाभयानक रोग समूळ नष्ट केला. हा औषधोपचाराचा काळ जवळपास वर्षभर होता. या काळात श्री विलासरावांना शारीरिक व मानसिक क्लेश किती झाला होता हे फक्त त्यांना व त्यांच्या कुटुंबियांनाच माहीत. त्यांची तळफळ शुश्रूषा करणाऱ्या नातेवाईकांना पाहावत नव्हती. यातून कसेबसे ते बाहेर पडले, पण दुसरे संकट श्री विलासरावांपुढे आवर्जून वाट पाहतच होते. कोरोनारूपी राक्षसाने त्यांच्यावर हल्ला केला व एकट्यावरच नव्हे तर एकाच वेळी त्यांची पत्नी सौ सुलभाही या हल्ल्यातून सुटली नाही. सुदैवाने या उभयतांना हा राक्षसी हल्ला तेवढ्याच जिद्दीने परतावून लावला व ते कोरोनावीर ठरले. अर्थात यात एका खाजगी रुग्णालयातील औषधोपचारांचा सुद्धा वाटा आहे. रुग्णालयातून सुटका झाल्यावर त्यांना सांगण्यात आले की त्यांची कन्या सौ पल्लवी धिरडे सुद्धा कोरोनाग्रस्त आहे. हे जेव्हा या वैद्य पती पत्नी समजले त्यावेळी त्यांच्या मनस्थितीची कल्पना करणे केवळ अशक्यच होते. कारण ते दोघे जेव्हा कोरोनाच्या विळख्यात होते तेव्हा सौ पल्लवी व त्यांचे जावई श्री हर्षल धिरडे हे दोघेही आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांची म्हणजे श्री विलासराव व सौ सुलभा यांची सेवा शुश्रूषा करीत होते. आपण आपल्या कन्येस ह्या विळख्यातून बाहेर काढण्यास असमर्थ आहोत याची जाणीव त्यांना या काळात सतत सलत होती.
अशा भयानक अवस्थेतून बाहेर पडण्यास श्री विलासराव व सुलभास अतिशय त्रास झाला. सुदैवाने सौ पल्लवी कोरोनामुक्त झाली. आम्हा नातेवाईकांना वाटले की आता त्यांचे दैव त्यांना साथ देईल, वैद्य कुटुंबावर कृपा करील. पण कृपा तर सोडाच, दैवाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले. कोरोना बरा होण्यासाठी रेमडेसिवीर चे इंजेक्शन त्यांना देण्यात आले होते. त्यांचे साईड इफेक्ट श्री विलासराव यांच्यावर झाले. त्यांचे चालणे फिरणे तर सोडाच, पण उठणे बसणेही पूर्णतः बंद झाले. असह्य शारीरिक वेदना इतक्या होत होत्या की रात्री बेरात्री श्री विलासराव किंचाळायचे. मी त्यांना या काळात बरेचदा भेटावयास जात होतो. एक दोन वेळी ते म्हणाले की मला खूप असह्य अशा वेदना होत आहेत, यापेक्षा मृत्यू बरा. जवळपास 10 महिने या त्रासाने श्री विलासरावांची पाठ सोडली नाही. आता मात्र दैव सौम्य रूप धारण करीत आहे. हळूहळू कासव्याच्या गतीने श्री विलासरावांच्या प्रकृतीत फरक पडत आहे. इतरांचे सहाय्य घेऊन बऱ्यापैकी चालू शकतात. 2-3 महिन्यात ते पूर्णतः बरे होतील असा त्यांचा व आम्हा नातेवाईकांचा दृढ विश्वास आहे. कॅन्सर सारखा असाध्य रोगातून तसेच कोरोनारूपी अग्नीतून तावून सुलाखून श्री विलासराव बाहेर पडले. ही जणू काही एक प्रकारची त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा होती. सतत 2-3 वर्ष ते शारीरिक व मानसिक त्रासाशी लढा देत राहिले. त्यांना या लढ्यात विजय मिळाला. आता ते संथ गतीने का होईना पण बरे होत आहेत. या दरम्यान त्यांचा लढा हा उत्कृष्ट कविता संग्रह जन्म पावला. ही विशेष बाब आहे. आज हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. याचा आनंद श्री विलासराव यांना होत असणारच. त्यांच्यासाठी हा क्षण भाग्याचा आहे. हे भाग्य त्यांना सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी माझ्या मते 2-3 कारणे आहेत. श्री विलासराव यांना या 3 वर्षात कमीत कमी त्रास कसा व्हावा व ते कसेही करून लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांची सुवेद्य पत्नी सौ सुलभा हिने आटोकाट प्रयत्न केला व आपले सर्वस्व पणाला लावले. सतत रात्रीचा दिवस करून तिने मेहनतीने श्री विलासरावांची सेवा केली. परमेश्वराने तिला एवढे धाडस कसे दिले हा अनुत्तरित यक्ष प्रश्न माझ्या पुढे सतत उभा राहतो. आधुनिक काळातील सौ सुलभा ही सावित्रीच आहे. सत्यवानास सती सावित्रीने यमाच्या दाढेतून परत आणले, तर या आधुनिक सावित्रीने यमाच्या दरवाजापर्यंतही आपल्या पतीस जाऊ दिले नाही. सौ सुलभाने हाडाची काढेक करून खडतर तपश्चर्या केली. क्रूर दैवाला शेवटी हार मानावी लागली. तिच्या तपश्चर्येला आता हळूहळू चांगले फळ मिळत आहे. आम्ही जवळचे नातेवाईक या सर्व प्रसंगाचे साक्षीदार आहोत. दुसरे कारण म्हणजे श्री विलासराव यांच्यावर औषधोपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची टीम.
श्री विलासराव यांना बरे करण्याचे या टीम समोर फार मोठे आव्हान होते. वेळात वेळ काढून या टीमने प्रत्येक वेळी एकमेकांशी चर्चा केली व योग्य ते उपचार केले. या आव्हानास सकारात्मक साथ देत श्री विलासराव बरे झाले. सौ पल्लवी, सौ प्रणिता या श्री विलासराव यांच्या कन्या. श्री चिरंजीव हर्षल व चिरंजीव ऋषिकेश त्यांचे जावई या दोघांनी मिळून काया वाचा मनाने जीवाची पर्वा न करता या काळात अत्यंत परिश्रम घेतला व त्या सर्वांचे कितीही कौतुक केले तरी कमीच पडतील यात कोणाचेही दुमत होणार नाही. त्याचबरोबर श्री विश्वंभर धिरडे व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच श्री सुभाष येवलेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी या सर्वांचा आधार वैद्य कुटुंबाला या काळात मिळाला. यावरून धिरडे व येवलेकर परिवाराचा सुसंस्कृतपणाचा प्रयत्न दिसून येतो. तिसरे पण सर्वात महत्त्वाचे कारण श्री विलासराव हेच स्वतः आहेत. श्री विलासराव विद्यार्थी दशेत असताना त्यांचे 2 कविता संग्रह गलफ व आलाप आणि 12 एकांकिका नावाचा छोटा ग्रंथ असे एकंदरीत 3 पुस्तके प्रकाशित झाले होते. त्या काळात या पुस्तकांचे खूप कौतुकही झाले. या यशाने श्री विलासराव यांचे साहित्य क्षेत्रात वय कमी असतानाही पदार्पण झाले. पुढे चालून ते मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य झाले व आताही आहेत. बऱ्याच कालावधीनंतर माझ्या प्रयोगशील देशात या त्यांच्या कविता संग्रहाचे पुस्तक प्रकाशित झाले. हा कविता संग्रह खूप गाजला. श्री विलासराव आता खऱ्या अर्थाने नामवंत कवींच्या रांगेत गणल्या जाऊ लागले. प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागासाठी त्यांना निमंत्रित करण्यात येत असे. हा मान सध्याही त्यांना मिळत आहे. माझ्या प्रयोगशील देशात या विलासरावांच्या संग्रहातील कवितेचा मार्मिक संमिश्रण अनेक नामवंत साहित्यिकांनी करून आपले समीक्षण पत्राद्वारे श्री विलासरावांना कळविले होते. ही सर्व पत्रे एकत्र करून त्यांचा एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण करावा असे श्री कमलाकर चौहान यांना वाटले. या कामी श्री विलासराव यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन श्री चौहान यांना दिले होते. दुर्दैवाने श्री विलासराव आजारी पडले. साधे डोके दुखत असले तरी घर डोक्यावर घेऊन संताप व्यक्त करणारी माणसे आपल्या अवतीभवती पाहावयास मिळतात. अशा पार्श्वभूमीवर श्री विलासराव यांचे वर तर असह्य वेदनांचा डोंगर कोसळला होता. कॅन्सर, कोरोना व इंजेक्शनचे साईड इफेक्ट्सने आलेले अपंगत्व अशी एकानंतर एक संकट मालिका त्यांच्यावर कोसळत असते वेळी वर उद्धृत केलेला श्री विलास वैद्य यांची कविता एक सर्जन्य शोध माझ्या प्रयोगशील देशात हा
ग्रंथ निर्माण होईल का याच विवंचनेत श्री विलासराव असायचे. पण सर्वस्व पणाला लावून त्यांनी श्री चव्हाण यांना सर्वतोपरी सहकार्य केले. शेवटी ग्रंथ पूर्ण झाला. श्री पु ल देशपांडे लिखित सुंदर मी होणार हे नाटक मी पूर्वी पाहिले होते. त्यात मध्यवर्ती भूमिका एका अपंग कवयित्रीची होती. तिने स्वतःला कवितेच्या विश्वात गुंतवून घेतले व अपंगत्वावर मात केली. श्री विलासरावांना जेव्हा जेव्हा मी भेटत होतो त्यावेळी हे नाटक माझ्या डोळ्यासमोर यायचे व वाटायचे की श्री विलासराव यांना त्यांचे कवी हृदय, कवित्व हा त्यांचा श्वास हेच वेदनेचा तारणहार ठरून ते या आजारातून संपूर्णतः मुक्त होतील. तसेच घडत आहे. जबरदस्त इच्छाशक्ती, दुर्दम्य आशावाद, भावनाशील कवित्व काय करू शकते ते श्री विलासरावांनी दाखवून दिले. या संपूर्ण संकट काळात त्यांनी अनाकलनीय असा जो लढा दिला त्याची फलश्रुती म्हणजेच लढा हा काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहातील कवितेवर व्यासपीठावर उपस्थित असलेले साहित्यिक श्री जगदीश कदम, श्री कमलाकर चव्हाण व श्रीमती आशा पेठणे आपली मते सांगतीलच. काहीच अपरिहार्य कारणाने अनुपस्थित असलेले प्रकाशक श्री दत्ता डांगे यांचा उल्लेख करणे मला आवश्यक वाटते. पुढील वाटचालीसाठी मी विलासराव यांना आभारभर शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देतो.